थोड्याच वेळामध्ये हगवणे बाप लेकाला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पुणे शिवाजीनगर कोर्ट परिसरातील सुरक्षा देखील आता वाढवण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आलेली आहे। तर हगवणे कुटुंबाच्या विरोधात भाजप आक्रमक झालंय, तर शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये भाजपने आता आंदोलनाला देखील सुरुवात केलेली आहे। तर हिंजवडी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन देखील पाहायला मिळालेलं आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे भाजपच्या वतीने देखील आंदोलन केलं जात आहे। तर थेट जाऊया कोर्टाच्या बाहेर। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। आताचे नेमके अपडेट त्यांच्याकडनं घेऊया। अमोल, थोड्याच वेळामध्ये हगवणे बाप लेकाला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। कोर्टाच्या परिसरामध्ये सध्या सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, कारण अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमल्याचं देखील दिसतंय आणि आक्रमक देखील झालेले आहेत। गेल्या 1 तासापासून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन या कोर्टाच्या बाहेर सुरू झालेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी आहे ती केली जाते। हगवणे कुटुंबावरती कठोर कारवाई करावी, त्याचबरोबर फाशीची शिक्षा त्यांना द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे ती या महिलांची आहे। आणि गेल्या 1 तासापासून महिलांकडून जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा केली जाते। अगदी काही वेळामध्ये म्हणजे पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हगवणे पिता पुत्राला या शिवाजीनगर कोर्टामध्ये आणलं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या बाजूचा बंदोबस्त आपण पाहतोय की पोलीस मोठ्या प्रमाणात या बाजूला तैनात करण्यात आलेला आहे। कोर्टाचं क्रमांक 4 नंबरचं हे गेट आहे। दुसऱ्या गेट वरून सुद्धा या आरोपींना आणलं जाऊ शकतं। सुरक्षेच्या कारणास्तव तसा पोलीस निर्णय घेऊ शकतात, पण सध्या या 4 नंबर गेटच्या बाहेर हे सगळे भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत त्या एकत्र जमलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी, त्याचबरोबर हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी आहे ती खरं तर या महिला पदाधिकाऱ्यांची आहे। राज्यभरामध्ये हगवणे कुटुंबांनी जे कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला संताप पाहायला मिळतोय आणि त्यामुळे राजकीय पाठबळ असल्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना घडत नाही असं आता काही सामाजिक संघटनांचं आणि राजकीय पक्षांचं म्हणणं आहे, आरोप आहे। त्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये जिथं या बाप लेकाला लॉकअपमध्ये ठेवलेलं आहे तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं। तर इथं म्हणजे जिथं शिवाजीनगर न्यायालय आहे त्याच्या बाहेर भाजपच्या या सगळ्या महिला पदाधिकारी आपण पाहतोय त्या हगवणे कुटुंबाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतात। गेल्या 1 तासापासून त्यांचं हे आंदोलन आहे ते सुद्धा सुरू आहे आणि जोपर्यंत या संपूर्ण हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा विरोध आहे तो भाजपच्या वतीनं केला जाईल अशा पद्धतीची भूमिका आहे ती या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। आणि काही वेळातच आता हगवणे कुटुंबाला पोलीस या शिवाजीनगर न्यायालयामध्ये घेऊन येणार आहेत। त्या आधीची ही परिस्थिती आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता हळूहळू वाढवण्यात येतोय आणि अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे आहेत त्यांना सुद्धा हजर केलं जाणार आहे। शुभम, अमोल, अगदी तू सांगितल्याप्रमाणे पुढच्या काही मिनिटांमध्ये हगवणे पिता पुत्राला या ठिकाणी हजर केलं जाईल। कोर्टामध्ये कसा युक्तिवाद केला जाईल, पोलिसांच्या वतीने साधारणतः किती दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते, कोर्टाचा निर्णय काय असू शकतो? तर राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे गेल्या 7 दिवसापासून फरार होते। आज पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यामुळे 7 दिवस हे दोघे कुठे होते, कुठे राहिलेले होते, कुणाकुणाच्या संपर्कात होते या सगळ्याचा तपास आहे तो पोलिसांना करायचा आहे आणि त्यामुळे साधारण 14 दिवसांची पोलीस कोठडी ही पोलिसांकडून मागितली जाईल। न्यायालय त्याच्यामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद करतं किंवा काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झालेला आहे आणि मानसिक छळ आहे तो या ठिकाणी वैष्णवी यांचा हगवणे कुटुंबाकडून सातत्याने करण्यात येत होता आणि त्यामुळे महाराष्ट्रभर या संपूर्ण घटनेची संतापाची लाट पाहायला मिळाली आणि त्यामुळे न्यायालय आता यामध्ये काय काय युक्तिवाद करतं किंवा वकिलांकडून कशा पद्धतीचा युक्तिवाद केला जातो आणि न्यायालय या दोघांना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावते हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण पोलिसांकडून 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। अगदी अमोल, तू दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि कोर्टाचा निकाल देखील महत्त्वाचा असेल। तुर्तास दिलेल्या अपडेटसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।